तर बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते आमच्या लहानपणापासून आणि रक्तात आहेत. जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण अजय पाटीलकडे एखादं पद किंवा आज समजा नगरसेवक किंवा जर काय असेल तर त्याच्यावरती अजून इम्पॅक्ट घेतो. पण लोकांची कामं अजून चांगल्या पद्धतीने मी करू शकतो. 650 महिला ज्या मुस्लिम आहेत, हे होत होतं की बाबा नाही हे हिंदू लोकांसाठी असेल वगैरे, तर मी समजावलं असं नाही आहे दीदी, ऐसा नहीं है कुछ भी, ये सबके लिए और आप आओ और भरो. आणि मी जवळजवळ त्या 650 महिलांपेक्षा जास्त महिलांचे मुस्लिम महिलांचे फॉर्म भरलेले. त्याच्यानंतर आज ते लोक पैसे घेतात. नमस्कार, मी अतुल जैन. आपलं अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 ज्या पद्धतीने आपण बघत होतो की ही निवडणूक कधी होणार, ती निवडणूक आता लागलेली आहे आणि येणाऱ्या 15 जानेवारी रोजी या मुंबईचं मतदान आहे आणि 16 तारखेला नगरसेवक कोण असणार हे तुम्हाला देखील कळणार आहे. तर आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आज सुद्धा राहिलेले 2 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी, 29-30, तरी सुद्धा अजून पक्षाकडनं अजून सुद्धा कुठल्याही पद्धतीने उमेदवार जाहीर होताना आपण बघत नाही आहोत. कधी जाहीर होणार, कारण का अटीतटीची ही निवडणूक आहे. एखाद्या वेळेला कुठले तरी अपक्ष उमेदवार फॉर्म भरतात आणि त्यामुळे पक्षांच्या गोच्या होतात, म्हणून पक्षातून कोण फुटू नये या माध्यमातून ताणलं जात आहे पक्षाकडनं सुद्धा आणि उमेदवारी यादी जाहीर होत नाहीये. पण त्याचमुळे आपण बघत असाल तर ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा होता त्यामुळे अनेक लोकांची गोची झालेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष समाजात पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं केली, पण त्यानंतर कुठेतरी जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळेला या आरक्षणाच्या माध्यमातून लेडीज वॉर्ड, जेंट्स वॉर्ड अशा पद्धतीने ओबीसी वॉर्ड अशा अनेक प्रश्नांना धरत अनेक लोकांची या ठिकाणी गोची झाली आणि त्यांना उमेदवारी लढवता येत नाहीये. पण या ठिकाणी काही होऊन तरी मला नाही मिळालं तर माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, अशा पद्धतीने मला हा न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने या मुंबईच्या प्रत्येक वॉर्डातल्या उमेदवाराला वाटत असतं आणि त्याच माध्यमातून ही निवडणूक आता होते. आज आपण अंधेरीच्या वर्सोवा विधानसभेमध्ये 164 वर्सोवा विधानसभा या ठिकाणी आपण वॉर्ड क्रमांक 64 मध्ये आहोत. या ठिकाणी आपण श्री विजय पाटील यांना आपण ओळखत असाल. गेले अनेक वर्ष या समाजात लोकांची दिवस रात्र काम करत असताना कुठेतरी आता जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली, पण आता हा वॉर्ड झाला लेडीज, तर आता करायचं काय? तर आता त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या आपण सुद्धा जाणू शकतो की माझ्याच घरात कोणतरी असावं आणि त्याच माध्यमातून माझी पत्नी का नाही, हा सुद्धा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे आणि त्याच माध्यमातून त्यांची पत्नी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. तुमचं हार्दिक स्वागत. आपलं नाव संगीता विजय पाटील. संगीता विजय पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत. संगीताजी आपलं हार्दिक स्वागत आहे. काय सांगाल, ज्या पद्धतीने निवडणूक लढवण्याची ही वेळ तुमची आहे, काय वाटतंय, मनात भावना कशा आहेत? त्या काय पहिलीच वेळ आहे का तुमची निवडणूक लढवायची? नाही, माझी दुसरी वेळ आहे, कारण 17 मध्ये आम्ही हा निवडणूक पहिली लढली होती, पण त्याच्यामध्ये मी दुसऱ्या नंबरवर होती. कुठल्या पक्षातून लढवली होती? समाजवादी पार्टीतून लढली होती. मग तुम्ही समाजवादी पक्षात काम केलेलं आहे अगोदर? हा, पहिले म्हणजे ह्याने पहिल्यापासून ते समाजसेवाच करताय, त्याच्यामुळे चालूच होतं. मग त्यांनी त्यावेळेला पण लेडीज वॉर्ड आल्यामुळे मलाच उभं राहावं लागलं. अच्छा, त्यावेळेला लेडीज वॉर्डच होता. मलाच उभं राहावं लागलंय आणि त्यांनी जसं मग त्यावेळेला तुम्ही समाजवादी पक्षात असून दुसऱ्या नंबरवर होता? हो, दुसऱ्या नंबरवर. खूप मोठी गोष्ट आहे की समाजवादी पक्ष मुंबईमध्ये कुठेतरी आहे असं मला वाटतं, कारण हा वॉर्ड क्रमांक 64 हा अशा पद्धतीने आखलेला आहे ज्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक आहेत, त्यामध्ये मुस्लिम धर्माची लोक सुद्धा आहेत. अनेक धर्माची लोक असल्यामुळे मला वाटतं ते तुम्हाला साध्य झालं त्यावेळेला. यंदा परत तुम्ही प्रयत्न करत आहात. 2 दिवसात फॉर्म भरण्याची वेळ आहे आणि निवडणूक लढवायची तयारी कशी सुरू आहे? चालू आहे आता सगळं हे सुरूच. यांनी तर काय सुरूच म्हणजे चालूच ठेवलेलं आहे, त्याचं काय हे सांगताच येत नाही, कारण त्यांनी दिवस रात्र केले ह्या सगळ्या गोष्टीसाठी, समाजसेवेसाठी दिवस रात्र केले. कधी पण रात्रीचं 3 वाजता असू दे, 2 वाजता असू दे, या किती वाजता कोणी येऊ दे, कोणत्याही वेळेला तर हे निघून जातात त्याच्यासाठी. तर मी त्यांना सहभाग त्या वेळेपासूनच करते. मीच काय, माझ्या घरातली मुलंहीच करतात ते सहभाग. त्यामुळे आणि जसे ते करतायत त्यांच्याच पाठी आम्ही तर आहेच ना. मग आता ते जे जसं सांगते तसं आम्ही करणार. अर्धांगिनी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की अर्धांगिनी आपल्या पतीचा शब्द कधी पडू देत नाही. कुठल्याही गोष्टीला जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा
आपली पत्नी आपल्या सोबत असते हे आपल्याला या ठिकाणी संगीता वहिनी यांच्याकडनं बघायला मिळत आहे. विजयजी, आपण खरं बघायला गेलं तर गेली अनेक वर्ष समाजकार्य करत आहात. राजकारणातून तुम्ही अनेक पक्षामध्ये तुम्ही आज नाराज होऊन आता तुम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेत तुम्ही आता आहात आणि गेली जेव्हापासून शिंदे साहेब आहेत तेव्हा तुम्ही काम करताय. विभागात तुम्हाला जेव्हा जेव्हा लोकांना गरज पडली तेव्हा तुम्ही अर्ध्या रात्री जाऊन गेलात, मी सुद्धा ते पाहिलेलं आहे. मग ते कोरोनाचा काळ असो हे सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. तुम्ही लोकांची खूप सेवा केली आहे. मनातल्या भावना आज महानगरपालिका निवडणूक आहे, काय सांगाल? सर्वात पहिले जय महाराष्ट्र. तर सांगायचा विषय असा आहे, तुम्ही मला जो प्रश्न केला त्याच्या अगोदर आम्ही समाजवादी पक्षातून इलेक्शन लढलो होतो 2017. मूळचा मी शिवसैनिक, परंतु शिवसेनेमध्ये मी प्रयत्न केला की तिकडे कुठेतरी आपल्याला काही जागा मिळावं, पण कार्यकर्त्यावरती आपल्यावरती कधी म्हणजे कोणी भरोसा नाही केला किंवा कोणाला वाटलं नाही की याला पुढे जावं. त्यामुळे 2017ला अशी वेळ आली की बाबा त्याला इलेक्शन लढायचंय. मग त्यावेळेला इलेक्शन लढतेवेळी समाजवादी पक्षाची ऑफर आली आणि मी समाजवादी पक्षातून आम्ही लेडीज वाढवत आलो. तर म्हटलं ठीक आहे, आपण बघू, समाजसेवा तर करायची, तर अजून जास्त समाजसेवा कशी करता येईल, तर या माध्यमातून आणखी त्यासाठी मी माझी पत्नी संगीताला तयार केलं की बाबा आपल्याला इलेक्शन लढायचं. समाजसेवा ही लहानपणापासूनच, परंतु जवळजवळ गेली 25 वर्ष झाली मी प्रत्येक ठिकाणी जिथे कोणाला काही गरज तिथे मी उभा राहायचो नेहमी आणि मी त्यांची मदत करायचो. परंतु 2017ला अशी वेळ आली की चला इलेक्शन लढायचंय, तर मी विचार वेगळा केला होता. परंतु मला समाजवादी पक्षाकडून ऑफर आली, कारण इथे उत्तर भारतीय लोक बहुसंख्य असल्यामुळे मी त्यांचंच नेतृत्व करतोय. इतके वर्ष मी त्यांना प्रत्येक ठिकाणी आधार देतोय. तर त्यामुळे म्हटलं चला समाजवादी पक्ष का नाही. मी समाजवादी पक्षातून अबू असीम आझमीने मला तिकीट दिली आणि मी माझी पत्नी संगीता तिला लढवलं. त्यावेळेला आम्ही शिवसेनेसमोर दुसऱ्या नंबरवरती राहिलो. मोठी गोष्ट आहे. तर त्यावेळेला काही गोष्टी अशा झाल्या होत्या, आम्ही जेव्हा मत मागायला जातेवेळी बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे थोडंसं वाचकायला व्हायचं की लोकांचं म्हणणं हे होतं की तुम्ही कुठे असता, एवढे दिवस कुठे असता, जर आज निवडणूक आली तर तुम्ही मतदान मागायला आलात, मग तुम्ही बाकी वेळेला कुठे असता, लोकांच्या गरजा असतात. मग निवडणूक हारल्यानंतर मी माझं जे कार्यालय आज कंटिन्यू 9 वर्ष मी इथे माझं कार्यालय चालू ठेवलं. लोकांच्या लहान मोठ्या ज्या पण कामं होती ती कंटिन्यू मी करत आलो ह्या 9 वर्षामध्ये. मला असं वाटते की माझ्या ऑफिसपर्यंत, माझ्या कार्यालयापर्यंत आलेले कुठलीही व्यक्ती त्याचं काम न होता गेलेलं असं मला तरी आठवत नाही. पण चुकून एखाद दुसरं काम आपण केलं नसेल, झालं नसेल आपल्याकडून, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो असं काम, बाकी इथे आलेल्या प्रत्येक माणसाचं मी काम केलेलं आहे. 2017 ते 2026 आता 25 संपेल. तुमचं कोणतंही कार्य, दहीहंडी असो, गणपती उत्सव असो, तुमचा सगळे नवरात्री उत्सव, असो, सण. सगळे उत्सव साजरे केले सर्व काही. आणि ज्या वेळेला कोरोना काळ आला होता त्यावेळेला एवढं मोठं म्हणजे संकट आलं होतं आपल्या देशावर, तर त्यावेळेला मला खूप काही म्हणजे चान्स होते म्हणजे गावी जाणं किंवा इतर, पण मी हल्लो नाही, जागा सोडली नाही. म्हटलं माझी ही सामान्य लोक कुठे जातील. आणि त्यावेळेला समजा ना, लोक एक दुसऱ्याला हात लावायला पण मागवायचे, पण त्यावेळेला मी लोकांचे डेट झालेल्या मी बॉड्या जाऊन हॉस्पिटलमधून घ्यायचो, त्या जाऊन मी सोडलेल्या आहेत, जाळलेल्या आहेत. लोकांना जवळजवळ मी 200 लोकांना 7 हिल सारख्या हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट देताना मदत. कोणी नाही, पण मी माझ्या बेसवरती मी ऍडमिट केलेले आहे लोकांना. स्वतःच्या गाडीमध्ये बसून मी पेशंटना सोडलेलं, कारण अँब्युलन्स 14,000 15,000 रुपये मागत होते. तर मी स्वतः गाडीमध्ये ड्रायव्हिंग करून पाठीमागच्या सीटवरती पेशंटना बसून मी हॉस्पिटलपर्यंत सोडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की नाही, हे निवडणूक पुन्हा लढली पाहिजे. लोकांच्या भावना आहेत की नाही, जर या माणसाने 9 वर्ष काम केलंय तर प्रत्येक माणसाकडे हेच आहे की नाही, तुम्ही तिकीट घेऊन या आणि तुम्ही लढा. मग हेच सर्व आज घेऊन मी लोकांमध्ये जाणार आहे. आणि मला वाटते आमचे पक्षप्रमुख श्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत हे सर्व गेलेलं आहे. त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल विचार केलेला आहे. परंतु जरा बीजेपीला वाढ जाणार, आम्ही महायुतीत लढत असल्यामुळे हा वाढ बीजेपीकडे जातोय की शिवसेनेकडे येतोय, हा थोडासा भाग आहे. बाकी मला साहेबांचा आशीर्वाद मिळेल असं मला वाटतं. खरं बघायला तर मुळात आपण शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आपण कार्यकर्ते.
हो. आणि त्याच माध्यमातून गेले अनेक वर्ष काम करत असताना बाळासाहेबांचे विचार घेऊन आज शिवसेना काम करते आहे. पण त्या पद्धतीने 2 गटात शिवसेना वाटली गेलेली आहे. शिवसेनेत तुमचं आता सध्या जे स्थान आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की शिवसेना पक्ष हा कशा पद्धतीने काम करतोय? मुळात एक गोष्ट सांगायची म्हटलं तर मी मूळचा लहानाचा मोठा मी करी रोड म्हणजे लालबाग सारख्या विभागामध्ये मी मोठा झालो. बरोबर आहे. त्याच्यानंतर गेली 29 वर्षे मी ह्या विभागात आहे. माझी मिसेस आहे तिचं माहेर इथेच, जन्म इथेच, सर्व काही इथेच. त्यामुळे लालबाग सोडून मी इथे येऊन स्थायिक झालो. इथे आहे. तर बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते आमच्या लहानपणापासून आहे रक्तात आहेत. जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण आता ह्या राजकारणामध्ये थोडंसं पक्ष मी समजा समाजवादी पक्षातून लढलो. मध्यंतरी 5 वर्ष काँग्रेसचं नेतृत्व केलं. पण जरी मी तिकडे काँग्रेसचं किंवा समाजवादी पक्षाचं जरी नेतृत्व केलं, तरी ते माझं ते कर्तव्य होतं. काय कारण मी कारण झालं की तुम्हाला त्या पक्ष सोडून तिकडे जावं लागलं, असं काय झालं? त्यावेळेला असं होतं नाही ते, की मी जेव्हा समाजसेवा करायचो, लोकांमध्ये जायचो, तर मी विचार केला नव्हता कधी मला इलेक्शन लढणं वगैरे हे सर्व कधीच विचार केला नव्हता. बरोबर. परंतु मी मनसे राजसाहेबांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापना केली. केली, बरोबर. त्यावेळेला मी मनसेचा शाखा अध्यक्ष होण्यासाठी मी इंटरव्ह्यू दिली होती आणि कदाचित मी तिकडे पास पण झालो होतो. पण काही गोष्टींमुळे मला तिथे थोडंसं डावललं गेलं होतं. अच्छा. मग त्याच्यानंतर मी पूर्ण विराम दिला होता, की नाही बाबा हे क्षेत्र आपलं नाही. परंतु 2017ला मी लोक जी माझ्याकडे येतात रात्री अपरात्री डॉक्टरसाठी फोन करतात, हॉस्पिटल त्याच्यानंतर डिसीजसाठी, डेथ सर्टिफिकेटसाठी, सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर public आहेत, हा. पोलीस स्टेशन हे ते, तर हे सर्व एक विजय पाटील या विभागामध्ये लोक जाणतात. तेवढ्यापुरतीच मर्यादित होतं. पण विजय पाटीलकडे एखादं पद किंवा आज समजा नगरसेवक किंवा जर काय असेल तर त्याच्यावरती अजून इम्पॅक्ट घेते. पकड पण असते. लोकांची कामं कामं. अजून चांगल्या पद्धतीने मी करू करता येतं. शकतो. बरोबर. हीच माझी भावना होती. बाकी स्वतःसाठी आपण कधीच विचार केला आणि गेली 9 वर्ष मी ग्राउंड लेवलवरती अहोरात्र मी काम करतोय. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या विभागात जर कोणाची डेथ झाली तर सर्वात पहिला फोन मला येतो की पाटील सर डेथ सर्टिफिकेट का क्या करणे. मग मी बोलतो ठीक आहे, तुमच्याकडून कुठून होत असेल तर बघा, नाहीपेक्षा मी अरेंज करतो. आणि मी सर्वात पहिला मी तिथे पोहोचतो, त्यांच्याकडून कुठलंही न विचारता ठीक आहे. 24/7 तुम्ही लोकसेवाच करता, हो, असं हो. थोडक्यात असं मी- आपण मी- बघितलेलं आहे. मी बरोबर तेच आहे. केलं. नाही, आनंदाची गोष्ट आहे. आज तुमचा अधिकार आहे की तिकीट तुम्हालाच मिळायला पाहिजे होतं, पण आता महिला वॉर्ड झाला. साहेब, ज्या पद्धतीने हा जो वॉर्ड क्रमांक 64 आहे, कशा पद्धतीचा वॉर्ड आहे मुळात? म्हणजे आज लोक जाती जातीत मतदान मागायला तयार आहेत, पण तुमच्याकडे हा वॉर्ड कशा पद्धतीचा आहे? हा वार्ड जरी हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय, मराठी सर्व जरी सगळे मिक्स mix आहे. असले हा. तरी माझा जो कार्यकर्ता आहे, जो आमचा कार्यकर्ता आहे, जो आमच्याशी जोडला गेलेला कार्यकर्ता आहे, तो प्रत्येक जाती धर्माचा आहे. असं काही नाही की माझ्याकडे फक्त हिंदूच आहेत कार्यकर्ते, तर असं काही नाही. माझ्याकडे मुस्लिम सुद्धा. तुम्ही यकीन नाही करणार, ज्या वेळेला लाडकी बहीण Yes. माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीचं चालू केलं, त्यावेळेला मी 1500 महिलांचे फॉर्म मी ह्या ऑफिसमध्ये बसून भरलेले आहेत आणि 1500 पैकी जवळजवळ 650 महिला ज्या मुस्लिम आहेत. अच्छा. मुस्लिम महिला मिळणार ना असं म्हणत होत्या की आम्हाला मिळेल की नाही मिळेल आणि घाबरत होत्या. पण हे शिंदे होऊ साहेबांकडे शकतं. जातीभेद हा, हे होत होतं की बाबा नाही हे हिंदू लोकांसाठी असेल वगैरे. तर मी समजावलं असं नाही आहे दीदी, ऐसा नहीं है कुछ भी, ये सबके लिए और आप आओ और भरो. आणि मी जवळजवळ त्या 650 महिलांपेक्षा जास्त महिलांचे मुस्लिम महिलांचे फॉर्म भरलेले आहेत. क्या बात. त्याच्यानंतर आज ते लोक पैसे घेतात. आता पुन्हा केवायसी करायची होती, तर ज्यांना जमलं त्यांनी केलं, बाकी इथेच येतात, भाई मेरा केवायसी बाकी आहे, करके दो. आणि मी आपले आहेत कार्यकर्ते ते करून देतात. आणि त्या पद्धतीने मला मी म्हणजे सर्व धर्म समभाव माझ्याकडे सर्व लोक येतात. कधीही असं नाही ह्या ऑफिसला की ते शिवसेनेचं ऑफिस आहे तर तिथे मुस्लिम कसं येईल वगैरे, असं काहीच नाही. माझ्याकडे सर्व येतात. माझ्याकडे मुस्लिम लोकांचे एवढे घरेलू संबंध संबंध आहेत, आहेत, घरचे संबंध. त्यामुळे असं कधीच म्हणजे मला वाटत नाही. आणि मी कधी असं म्हणजे भेदभाव पण करत नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्या समस्या पद्धतीने काम करतात. हा
माझा सर्वात मोठा धर्म आहे, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे कोणताही धर्म नाही. मोठी गोष्ट आहे. विजयजी, हा जो विभाग आहे त्यामध्ये खरं बघायला गेलं तर बऱ्याच अजून श्रम बाकी आहे. मुळात काय अशा समस्या आहेत की ज्या भेडसावतात लोकांना आजच्या वेळेत? सर्वात मोठं इकडे ह्या वॉर्डमध्ये पाण्याच्या समस्या आहेत, गटारांच्या समस्या आहेतच, कचरा. खूप वेळेला असं होते की तुम्हाला जर हवं तर माझ्याकडे व्हिडिओज आहेत. 8-8 दिवस, 10-10 दिवस, 15-15 दिवस कचराच उचलायला गाड्या येत नाही, अशी पण परिस्थिती होते. पावसामध्ये खूप. मग हा जो आता रोडचं काम चालू आहे, हा प्रस्ताव मी मुंबई महानगरपालिकेला माननीय रवींद्र वायकर साहेबांच्या माध्यमातून मी दिला होता. परंतु काही कारणास्तव तो थांबला होता. परंतु आता मुंबई महानगरपालिकेने तो हातात घेऊन तो रस्त्याचं काम पूर्ण झालं, म्हणून आता इथे घाण वगैरे जास्त नाही. आणि प्रत्येक वॉर्डाच्या कुठेही गेलात ना तुम्ही, तर प्रत्येक ठिकाणी ही समस्या आहे. दत्तक वस्तीवाले आहेत, परंतु काही ठिकाणी काम केलं जिथे कामगार लागतात, तिथे 2 किंवा 3 कामगार काम करतात. तर हे आपण विचारू शकत नाही. आपण काय आहे, तर एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. कुठलाही अधिकारी वगैरे आपण नसल्यामुळे आपण ते विचारू शकत नाही. परंतु तो एक सर्वात मोठा. पाण्याच्या समस्या आहेत. इकडे डोंगराळ भाग आहे, तर तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम होतो. आता आहे सुरळीत पाणी, परंतु केव्हा-केव्हा पाण्याचा प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे येतात लोकं पाण्याचं, तर मी बोलतो जेवढं होता होईल तेवढं BMC अधिकाऱ्यांशी संपर्क करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आपण. राहिली गोष्ट SRA, म्हाडा वगैरे जे पण आहे, तर आता तिथे कसं आहे, मी ह्या गोष्टींमध्ये कधीही आजपर्यंत मी पडलो बरेच नाही. प्रोजेक्ट प्रलंबित आहेत. आहेत. परंतु मी तिकडे कधी लक्ष दिलं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होते की बाबा नाही ह्याचं काय आहे तिथे. आणि इंटरफेअर काही ठिकाणी भाडं वगैरे थांबलेलं आहे, सर्व थांबलेलं येतात लोकं माझ्याकडे. पण मी बोलतो ठीक आहे, मी प्रयत्न करतो. कोणाला सांगून आमच्या खासदार साहेबांना सांगतो किंवा काय सांगतो, असं करून प्रयत्न करतो सांगायचं साहेबांना. आणि साहेबांना सांगितल्यानंतर साहेब त्याचं थोडंसं निवारण करतात. विजयजी, मुळात नाही असं म्हणजे आता नाही. ही जर संधी आपल्याला मिळाली महानगरपालिकेची, मग त्यानंतर प्रमुख म्हणजे अशा काय गोष्टी असतील की तुम्हाला कराव्याशा वाटतात वहिनीच्या माध्यमातून, की लोकांसाठी आपण हे सगळं करू? मला सर्वात पहिलं तर वॉर्डमध्ये लोकांची इच्छा असेल तर, माझ्या इच्छेनुसार नाही. जर लोकं म्हणाली की साहेब हे आम्हाला डेव्हलपमेंट करून द्या, तर त्यावेळेला जो काही प्रस्ताव असेल तो मी, आमचे खासदार साहेब आहेत किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवेन मी. त्याच्यानंतर डिसिजन. मी स्वतःचं डिसिजन कोणतंच नसेल. पब्लिक डिमांड. पब्लिकला आज जर मी पाहिजे, पब्लिक म्हणते की नाही आम्हाला विजय पाटील सारखा नगरसेवक पाहिजे होता. ठीक आहे. जर मला नेतृत्व करायला दिलं, मला सांगितलं की तुम्ही हे करा, तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ती गोष्ट पूर्णपणाला म्हणजे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन. हा जो वॉर्ड आहे तो कशा पद्धतीने एरिया कसा आहे? हा जो वॉर्ड क्रमांक 64 आहे तो कुठून कुठपर्यंत आहे? वार्ड क्रमांक 64 असा आहे ना, जोगेश्वरी स्टेशन जे ब्रिज आहे, JVLR ब्रिज, बरोबर. तिथून तो स्टार्ट होतो. तो कॅप्टन सावंत मार्ग सीधा कॅप्टन सावंत मार्ग संपतो कंट्री क्लबच्या अगोदर. तिथून जो आपण लेफ्ट मारतो सरळ, वीरा देसाई रोड आहे तो. वीरा देसाई रोडने आपण येतो जवळजवळ MEM शाळेच्या इथे. तर MEM शाळेच्या तिथून जे आतमधून आपण पुन्हा इकडे येतो आंबोलीच्या म्हातारपाड्याकडे, तर पूर्ण म्हातारपाडा जो डाव्या साईडचा जो भाग तिथून येत्या वेळी लागणारा तो पूर्ण भाग. पुन्हा आपण म्हातारपाडा संपल्यानंतर आपण जय भवानी माता रोडला येतो. जय भवानी माता मार्गवरून सरळ आपण जेव्हा खाली जातो सीझर रोडला, तर डाव्या साईडचा पूर्ण पट्टा आपल्यामध्ये येतो 64 मध्ये. सीझर रोड जिथे स्टार्ट होतो, जय भवानी माता मार्ग संपतो आणि सीझर रोड स्टार्ट होतो. तर सीझर रोडवरून सरळ आंबोली चर्च, आंबोली सिग्नलला समाप्त आणि पूर्ण रेल्वे लाईन. म्हणजे अशा पद्धतीचा हा वार्ड आहे चारी साईडने. किती मतदार आहेत वॉर्डमध्ये? जवळजवळ 51,000च्या आसपास मतदार आहेत. मग त्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर एक किती विश्वास आहे की पहिली गोष्ट तुम्हाला तिकीट मिळणार? पक्षाने काय आदेश तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने तयारी करायला सांगतायत? पक्षाने, मी तर विधानसभा प्रमुख असल्यामुळे मला 6 वार्डमध्ये लक्ष द्यावं लागते. पण त्यातल्या त्यात जास्त लक्ष माझं ह्या वार्डवरती होतं. आणि मला इथून निवडणूक लढायची आहे ही मी इच्छा व्यक्त केली. आणि त्याच्यानंतर माननीय मुख्य नेते आमचे त्यांनी किंवा वायकर साहेबांनी पण त्याचा प्रस्ताव दिला की नाही, त्याला जर तिकीट दिली तर नक्कीच म्हणजे जिंकण्याचे चांगले चान्सेस आहेत. असं कारण मी काम केलंय. बरोबर आहे. तर आता जे आहे, मी इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या मिसेसचा अर्ज दिलेला आहे. आता त्याच्यावरती पक्षश्रेष्ठी शिवाय आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळे
बीजेपी हा वार्ड आम्हाला सोडते आहे की नाही सोडते हा महिला हा एक open ward आहे विषय. की OBC ward? महिला ओपन आहे. महिला ओपन हा महिला ओपन वार्ड असल्यामुळे आणि पुन्हा एकदा म्हणजे आम्हाला जर संधी मिळाली वर तर 100% ह्या वेळेला आपण ही सीट जिंकून शिंदे साहेबांना आपण एक नगरसेवक वाढवून देऊ एवढंच म्हणजे सांगू शकतो त्याच्याबद्दल. काय सांगाल आपण ज्या पद्धतीने जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल आणि उद्यापासून जर तयारी करायची असेल तर मतदारांना तुम्ही एका शब्दात काय सांगू इच्छा? मी सांगेन आतापर्यंत 10 वर्षात काय तर ह्यांनी तर पहिल्यापासून जे काही केलंय तुमच्यासाठी तुमच्या घरात म्हणजे जसं कधी पण जाणं सुखदुःखात. कधी पण येणं तुमच्या सुखासाठी तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी दुःखासाठी दुःखासाठी सगळ्यासाठी हे जसे पुढे पुढे आहेत तसेच आम्ही पुढे म्हणजे जर काम आमच्या करत हातात राहू. हा जर भेटला संधी मिळाली. संधी भेटली तर आम्ही ते अजूनच चांगल्या प्रकारे करू. आपण पाहिलं की अशा पद्धतीने विजयजी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वॉर्ड क्रमांक 64 मध्ये चांगली एक पकड आहे आणि ज्या पद्धतीने लोकांसाठी दिवस रात्र काम केलेलं आहे म्हणून त्यांचा चेहरा हा लोकांसाठी काही नवीन नाही आहे आणि त्याच माध्यमातून त्यांच्या ज्या पत्नी आहेत ह्या सुद्धा खरंच ज्या पद्धतीने निवडणूक लढवलेली आहे त्याचा अभ्यास त्यांना आहे आणि त्याच माध्यमात कॉन्फिडन्स त्यांचा पुढे तुटताना आपण बघत नाही आहोत. पण आता वरच्यांची इच्छा आणि वरिष्ठांची इच्छा की ज्या पद्धतीने हा वॉर्ड भाजपला जातोय की शिवसेनेला मिळतोय आणि जर शिवसेनेला मिळाला तर नक्कीच संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करील असं त्यांचं म्हणणं आहे आणि इथेच मी थांबतो. आपली बातमी पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. थँक्यू. महाराष्ट्र.